गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज सकाळी सकाळी कुठं जाणार आहे माहिती? सकाळ पण नाही राहिली, 10 वाजून गेले, 10:30 झालेले. आणि आता आपण जाणार आहे सरांकड आणि तिथून त्यानंतर एका स्कूलमध्ये जायचं आहे आपल्याला. फायर एक्सटिंग्विशर हँगिंग करण्यासाठी 3 का 4 फायर एक्सटिंग्विशर आहे ते हँगिंग करायचे आहे. त्यानंतर मग आपण गाईज जाणार आहे अशोका वेअर हाऊसला. तिथं जायचं कारण असं आहे नेमकं का आपल्याला तिथं रिपोर्ट द्यायचे, सर्टिफिकेट द्यायचे नाही का त्यांचे, फायर एक्सटिंग्विशर रिफिलिंगचे वगैरे. त्यानंतर मेंटेनन्स वगैरे जो करतो आपण त्याचं पण देऊन टाकू नाही का. आज म्हणजे चाललोच आहे तर चालता ते पण देऊन टाकू. आणि त्यानंतर अजून काय गाईस, हां मग घरी येणार आहे आपण घरी येणार आहे त्यानंतर ह्याच्याला येणार आहे कारण आपल्याला. तर चला गाईस निघू आता. आज काय साधेच कपडे घातले, जीन्स विन्स घातली नाही कारण जीन्स धुवायला टाकली. सो गाईज आता आपण निघालेलो आहे आपल्या प्रवासाला. आता सर्वात पहिले आपण आहे ना आपल्या बसंतीमध्ये पेट्रोल भरू, म्हणजे बसंतीचं सर्वात पहिले पोट भरू नाही का. ते बघा आता आपण ही जी स्कूल आहे या स्कूलमध्ये काम केलं. जस्ट नाव म्हणजे काही फायर एक्सटिंग्विशर होतं ते हँगिंग केले. मदर्स टच अकॅडमिक स्कूल म्हणजे शाळा आहे. इथं आत्ताशी फायर एक्सटिंग्विशर हँगिंग केले. आता जायचं आपल्याला इंद्रनगरला, तिथे एका जणाला कोटेशन द्यायचं. वातावरण बघा किती भारी दिसतंय 12च्या दरम्यानचं नाही का. हे कोणी म्हणाल का सिटीमध्ये वातावरण बघा, शेती बिती खतरनाक विषय आहे का नाही हा, एकदम खतरनाक. नाव गाईज आपण पोहोचलेलो आता इथं सोसायटीमध्ये बघा. आणि हे कोटेशन आहे, दाखवू नाही शकत तुम्हाला कोटेशन काय आहे ते. काही लोक कॉपी करते नाही का. आता आपलं सोसायटीचं काम झालंय आणि आता आपण निघालोय गोंद्याच्या प्रवासाला नाही का. कारण आपल्याला जायचे अशोका वेअर हाऊस आहे बघा हायवेला. आता ॲक्च्युली हायवेला आहे ना 2 व्हीलरची परवानगी नाही, पण तरी मज्जानं गोष्ट आहे. आणि ॲक्च्युली काय आहे खालून आहे ना खूप गर्दी असते नाही का, ट्रॅफिक वगैरे, त्याच्यामुळे तुमचा भाऊ पण वरतूनच जातो निघून. आता इंद्रनगर वरतून घुसले आहे, आता डायरेक्ट गारवारेच्या इथं उतरून मग डायरेक्ट सरळ गोंद्याला नाही का. मग तिथं आपण त्यांना सर्टिफिकेट आणि रिपोर्ट देऊ आणि मग निघू परत आंबडला येण्यासाठी. कारण अजून एक काम वाढलं आहे आपल्याला. इकडे आहे ना एक नवीन ब्रिज बनायचं काम चालू आहे बघा, दिसलं का. आणि ॲक्च्युली का बनतं माहिती का, त्याचं कारण काय माहिती का. आता 2027मध्ये कुंभमेळा आहे म्हणून सरकार एवढं कामं चालू आहे आता सध्या नाशिकमध्ये नाही का. प्रत्येक ठिकाणी सिमेंटी रस्ता विस्ता. आता इथं पण एक ब्रिज बांधणार आहे. म्हणजे ब्रिज बनायच्या अगोदर आहे ना गाईज पहिले हा रस्ता बनवते आहे, म्हणजे इकडे सेंटरला ब्रिज बांधणार आहे ना, म्हणजे लोकांना रस्ता यायला जायला पाहिजे. गाईज फायनली एवढ्या लांबचा प्रवास करून आपण पोचलोय अशोका वेअर हाऊसला. हे त्यांचं ऑफिस पण आहे आणि गोडाऊन पण आहे नाही का. आता इथं त्यांना रिपोर्ट द्यायची आपल्याला. हे बघा हे रिपोर्ट आहे, हे आपल्याला द्यायचे सगळे. फायर सिस्टम पण आले आता, म्हणजे बाहेर आहे नाही वगैरे दिसलं नाही तुम्हाला. आता येऊ राहिले ते आले का मग रिपोर्ट देऊन टाकू त्यांनी आणि रिसिव्ह घेऊ त्यांच्याकडून. त्याच्याशिवाय आपला पेमेंट नाही निघत. आलं काम, वाटलं नव्हतं लवकर होईल पण होऊन गेलं काम. रिसिव्ह घेतली गाईज. तर आता आपण चाललो आहे अंबडला, कारण एका कंपनीमध्ये आपल्याला फायर एक्सटिंग्विशरची चेकिंग करायची म्हणून. गाडी बघा किती भारी भेटली रस्त्याने आपल्याला. हे बघा काय भारी गाडी दिसली का, खतरनाक विषय दणका होता का नाही डायरेक्ट. तर काहीच आता आपले ना अंबडचे फायर एक्सटिंग्विशर चेकिंग करून झालेले बघू शकते तुम्ही. हे बघा ही अंबड MIDC लई मोठी कंपनी. ही कोणती कंपनी काय ती मला पण नाही माहिती आहे. चला गाईज आता जायचं आपल्याला राजीव गांधी भवनला ऑफिसमध्ये रिपोर्ट देण्यासाठी. रात्रीच्या हायवेच्या लाईटी बंद ठेवतात आणि दिवसा चालू ठेवतं. हे बघा तुम्हाला दाखवतो एकच मिनटं. लाईट चालू आहे बघा. हे बघा गाईज दिसलं का लाईट चालू आहे, रात्रीची बंद ठेवतो. वा गाईज आपण आलेलो इथं आता आणि वाट बघतोय लिफ्ट यायची. हे बघा आली 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 लिफ्ट आली. माझी डोळे तर असे जाम झाले ना गाईज, खतरनाक नाही एकदम. माती बिती गेलेली डोळ्यात. चला जाऊ ऑफिसला रिपोर्ट देऊन टाकू. आता थंडी वाजती तरी दुपारची पण.
रे तो माझी आहे त्याला तुझे 2 प्लेयर कांडू ये बघ ना ये कांडू ये हमारा दूसरा अंडू बघ डोळे सेम आहे दोघांचे ये देख देख अंडे इधर देख अंडे इधर देख जल्दी देख सो गाईज फायनली तुमचा भाऊ आलेला आहे घरी. जो ॲक्च्युली आपण आहे ना दुपारीच घरी आलो होतो. आज आपला जेवढा पण ग्रुप आहे स्टुडिओचा म्हणजे HL त्यानंतर सौरव अनिकेत वगैरे हित वगैरे शुभम वगैरे सर्वजण आपल्या घरी आलेले होते. आणि आज फुल एन्जॉय केलेलं आहे आपण. जे फुटबॉल वगैरे खेळलेलं आहे तुम्ही बघितलंच असेल ते फुटबॉलचं वगैरे. त्यानंतर हॅक्कीसोबत पण सगळेजण खेळत होते. आणि सगळेजण जस्ट नाव आत्ताशी गेलेले. इथून नाही तर पूर्ण गाडींची ना अशी भीड होती नाही का इथपर्यंत पूर्ण. तर आत्ता घरी गेले तुमच्या भावाने. आत्ता जेवण बिवण केलं त्यांनी पण. मस्त कुरड्या पापड्या बिपड्या खाऊन गेले नाही का घर. थंडी एवढी खतरनाक आहे ना एकदम भयंकर. आणि आपली हॅक्की पण झोपली आता. तर आपण पण जाऊ झोपायला. चला गाईज बाय गुड नाईट. आय होप की आजचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. चलो.